नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बोटनेक ब्लाउज डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही इथं बघणार आहोत। तर मेन फॅब्रिक आणि अस्तरचं इथं कटिंग करून घेतलेलं आहे। मापे तुम्हाला सांगते, शोल्डर 7, मुंडा 7, छाती मापाचं 10.5 इंचावरती आणि कमरेच्या मापाचं 10 इंचावरती कटिंग केलेलं आहे। गळा रुंदी 3.5, उंची 4, तर हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर इथं बघा, गळा उंचीपासून खाली 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तुम्हाला जेवढा पूर्ण गळा उंची ठेवायची आहे पूर्ण गळ्याची तेवढं मार्किंग करायचं आहे। 9.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथं गळा रुंदी 3.5 इंचावरती इथं मी लाईन ओढून घेतलेली आहे। इथं पण 3.5 इंचावरती लाईन ओढून घेतलेली आहे। तर हा 4 इंच उंचीचा बॉक्स तयार झालेला आहे। तर इथं बघा, मला एवढी रुंदी नको आहे म्हणून मी अर्धा इंच आत येऊन मग नंतर तिथून आकार देणार आहे। तर बघा, तुम्हाला जेवढं आहे तेवढा आकार दिला तरी चालेल। तर इथं मध्य केला बघा आणि इथं असं मी तिरकी लाईन ड्रॉ केली आणि इथं पण तुम्हाला हवा तो आकार द्या, कापणी आकार द्या, गोल आकार द्या, हार्ट शेप द्या, कुठलाही आकार तुम्ही इथं काढू शकता। तर इथं फोल्ड करून मी इथं कॅनव्हास घेतलेलं आहे। तर इथं पिन लावून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलणार नाही कटिंग करताना, मापे टाकताना। तर इथं बघा 3 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि इथं उंची 4 घेतलेली आहे आणि इथं पण हे 3 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर मध्य केला आणि इथं लाईन ड्रॉ कर 3 इंच का घेतलं बघा, कारण आपण अर्धा इंच आत येऊन तिथून आकार दिलेला होता। तर हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि साधारणतः 1 इंच राहील एवढं अंतर ठेवून कटिंग करायचं आहे या पद्धतीने। तर याचा वापर आता आपण करायचा आहे। तर बघा, हे मेन कापड आहे, त्याची सरळ बाजू वरती आहे आणि त्याच्यावरती आता आपण अस्तरचं कटिंग ठेवून घ्यायचं आहे। कापड व्यवस्थित हाताने सरळ करायचं आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवायचं या पद्धतीने। आणि इथं बघा, मध्यावरती बरोबर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे बघा बरोबर मध्यावरती हे कॅनव्हासचं कटिंग ठेवायचं आहे। पिन लावून घ्या म्हणजे हलणार नाही। तर इथं मग मी पिन लावून घेते म्हणजे व्यवस्थित हलणार नाही। तर सध्या या ब्लाउज डिझाईन खूप चालत आहेत, बायकांमध्ये खूप या ब्लाउज डिझाईनची खूप क्रेज आहे। तर या पद्धतीने पिन लावून घ्या। त्याच्यानंतर बरोबर या त्रिकोणाच्या कडेने टिप मारा, 1/2 इंचापेक्षा कमी अंतर ठेवून टिप मारा कडेने बरोबर त्रिकोणाच्या आणि कॉर्नरला असं फिरवा। कापड व्यवस्थित सरळ आहे का ते बघा, म्हणजे कुठे चून वगैरे पडू नये, गोळा होऊ नये। तर कॉर्नरवरती बघा बरोबर असं मी इथं फिरवलेलं आहे आणि कडेने व्यवस्थित टिप मारून घ्या। नंतर बाहेर काढा, धागे कट करा, पिन काढून घ्या आणि नंतर काय करायचं, या पद्धतीने असं फोल्ड करा व्यवस्थित, कुठे कमी जादा आहे का ते बघा। मग फोल्ड केल्यानंतर गळ्याचा आकार कटिंग करून घ्या अगोदर आणि गळ्याचा आकार कटिंग केल्यानंतर ओपन करा आणि इथं कात्रीने मध्ये एक कट द्या आणि हे बरोबर आतली साईड ही कपड्याची जी आहे ती कटिंग करा। काळजीपूर्वक करा म्हणजे आपण जी मारलेली जी टीप आहे ती कटिंग होऊ द्यायची नाही। तर अलगद अशी हे कापड कटिंग करून काढून टाकायचं आहे।
तर आता इथं कट द्यायचे आहेत. कॉर्नरवरती तर नक्की कट द्या, अजिबात चुकवू नका. या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथं असं अस्तरचं कापड आतल्या साईडला फिरवून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इथं तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही साईडने पण कापड व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. तर आता इथं बरोबर गळ्याच्या आकाराच्या कडेने टिप मारायची आहे. दाब टिप जशी आपण मारतो त्या पद्धतीने टिप मारायची आहे. अशी टिप मारून घ्यायची आहे. आणि टिप मारल्यानंतर पूर्ण अस्तरचं कटिंग आणि मेन कपड्याचं कटिंग हे एकमेकांना असं कडेने कडेने टिप मारून असं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे पूर्ण भागाचं. तर पूर्ण भागाला आपण टिप मारून घेतली आणि इथं आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं बरोबर फोल्ड करून टक्स पॉईंटच्या टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. टक्सची रुंदी अर्धा इंच, उंची 3.5 इंच एवढी घ्यायची आहे. टक्सच्या टिपा व्यवस्थित एंडलॉक करायच्या आहेत. दोन्ही साईडला एकाच मापाच्या टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने इथं टिपा ज्या आहेत त्या आपण मारून घेतलेल्या आहेत. तर आता खालच्या साईडला इथं मी पट्टी घेतलेली होती 2 इंच रुंदीची आणि ती कडेला 1/2 इंच दुमडून टिप मारून घेतलेली पट्टी आहे ती खालच्या साईडला इथं अशी जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आहे आणि ही पट्टी आतल्या साईडला इथं अशी फोल्ड करून दाब टिप देऊन घ्यायची आहे. तर इथं दाब टिप देऊन घेतली आणि खालचा भाग आपला तयार करून घेतला. तर इथं मी तिरकस पट्ट्यांची पट्टी घेणार आहे पायपिंगसाठी. तर पायपिंग जे आहे ते मी आता म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो एकमेकांना जोडून एकत्र पायपिंग करणार आहे. म्हणजे पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला एकच राऊंड शेपमध्ये पायपिंग करून घेणार आहे. त्याच्यासाठी ही पट्टी मी तयार करून घेते आहे. कडेला 1/2 इंच दुमडून टिप मारून घेतली आणि ही पट्टी आता आपण जोडणार आहोत. तर इथे बघा मी ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग आहे त्याला पुढचे फ्रंट भाग दोन्ही शिवून घेतलेले होते. तर ते जोडून घेते आणि नंतर मग पायपिंग करून घेते दोन्ही म्हणजे पुढच्या आणि पाठीमागच्या भागाला गळ्याच्या साईडला. तर डबल टिप मारून शोल्डर फिटिंग केलं. तर इथं पण
सेम त्याच पद्धतीने आणि नंतर मग आपण पायपिंग करून घेणार आहोत। तुम्ही फक्त पाठीमागच्या भागाला सेपरेट पायपिंग केलं तरी चालतं। मला पुढच्या आणि पाठीमागच्या भागाला एकाच कलरचं पायपिंग करायचं होतं म्हणून मी या पद्धतीने करत आहे। तुम्ही फक्त पाठीमागच्या भागाला केलं तरी चालतं। तर थोडीशी पट्टी फोल्ड करून इथं गळ्याच्या आकाराला जोडायला चालू करायचं आहे। तर व्यवस्थित पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे, म्हणजे पट्टीही ताणायची नाही आणि खालचं कापडही ताणायचं नाही आहे। आणि व्यवस्थित पूर्ण गळ्याच्या आकाराला पट्टी जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर एक्स्ट्राची पट्टी कटिंग केलेली आहे आणि थोडीशी उरलेली पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारायची आहे। तर इथं बघा, ह्या पूर्ण पट्टीला आता कट देऊन घ्यायचे आहे। असं पूर्ण राऊंडला गळ्याच्या कट दिल्यामुळे काय होतं, आपले जो म्हणजे ब्लाऊजचा जो आकार आहे तो आहे असा तयार होतो, आपल्याला जसा पाहिजे तसा, म्हणजे आपण जसा कटिंग केलेला आहे सेम तसा। तर असं थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आणि नंतर मग ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, कट देऊन झाले, तर आता आपण पायपिंग करूया। तर आतल्या साईडला इथं मी फोल्ड केलं आणि तुम्हाला जेवढा म्हणजे पायपिंगचा आकार ठेवायचा आहे तेवढी तुम्ही पट्टी फोल्ड करू शकता, मोठा लहान या पद्धतीनं। तर मी इथं नाजूक असं पायपिंग करून घेणार आहे, जास्त मोठं काही नाही ठेवणार। तुम्हाला जरी मोठं ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि पूर्ण गळ्याला इथं पायपिंग करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं पायपिंग तयार झालेलं आहे। तर बघा, आपला ब्लाऊज किती छान गळा तयार झालेला आहे, बोटनेक गळा। तर फायनल लुकसुद्धा तुम्हाला दाखवते ब्लाऊजचा। खूप छान आपला ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा तयार झालेला आहे। बाहीला सुद्धा मी पोटली डिझाईन केलेली आहे। धन्यवाद।